मध्ये असताना असं पत्रक का काढलं? आपण बघताय गेले 10-15 गोकुळच्या संदर्भातल्या अनेक उलटसुलट बातम्या सातत्याने यायला लागल्या. वास्तविक ही निवडणूक महायुतीमार्फत लढवायची असं आमचे नेते नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी सातत्याने वारंवारती सांगतात. पण आम्ही परवा वाचल्याने दुःखही झालं की महायुतीतले घटक आणि त्यांचे आमदार हे थेट मुश्रीफ साहेबांच्यावर टीका करावी, चौकशी करतो म्हणाले. वास्तविक महायुतीमध्ये अशा गोष्टी होणं बरोबर नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एक भाऊ म्हणून महायुतीमध्ये राजधर्म स्वीकारलेला आहे. आपल्याला माहीत असेल महापालिकेमध्ये आमच्या सीट कमी आल्या कोल्हापूर महापालिकेत, पण आम्ही भाजप आणि मित्रपक्षांच्या सगळ्या गोष्टींना पाठिंबा दिला. जिल्हा परिषदेमध्ये आम्ही मोठ्या नंबरचे 1 नंबर आलो. आम्ही सगळ्या घटकांना घेऊन महायुतीतच सगळे जिल्हा परिषदमध्ये सगळे पक्ष आणि आघाड्या आणण्याचं काम आम्ही या निमित्तानं केलेलं आहे. आणि अशावेळी गोकुळबद्दल बेछूट आरोप करणं आणि बँकेबद्दल काही ते बोलले आहेत. फक्त बँकेमध्ये महायुती आणि घटक सगळे आम्ही एकत्र आहोत आणि त्यामुळे हे थोडंसं दुःखद घटना आहे आणि आम्हाला ही पसंत पण नाही. आणि म्हणून आम्ही जी काल भूमिका घेतली ते आम्ही वाचायला लागलो आणि आम्हाला कळले असं की राष्ट्रवादी काँग्रेसला वगळून पॅनल करा. अशा आमची अशी भूमिका आहे की राज्याचे कर्तव्यगार मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना विश्वासात घेऊन त्यांना नामदार मुश्रीफ साहेबांनी भेटावं आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत महायुतीमध्ये त्यांना घेऊन बाबा तुम्ही जर आम्हाला नकोच म्हणत असाल तर आम्हाला महायुतीमधल्या घटक पक्षाने एकत्र घेऊन मित्रपक्षाने एकत्र घेऊन ही निवडणूक लढवावी लागेल. आणि ती भूमिका आम्ही या निमित्तानं मांडलेली आहे. त्यामध्ये चुकीचं काय? भाऊ म्हणून राजधर्म स्वीकारण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे. वास्तविक त्यांना मी परवाही बोललो होतो की त्यांना दुःख हे नाही आहे. चंदगड गडिंग्लज हाजऱ्यामध्ये जे घडलं त्याबद्दल त्यांना दुःख आहे. खरं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून त्यांची जी भूमिका धोरण होतं अजित मान्य कैलासाचं अजितांच्या समोर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याची भूमिका घेतली आम्हाला लढावं लागलेला आहे आणि त्यामध्ये आम्हाला विजय मिळालेला आहे. असं असताना त्याचं कारण काढून काहीतरी बेछूट आरोप करणं, बेधडक आणि थेट बेछूट आरोप करतात. ते कोणते पुरावे देत नाही आणि अशावेळी ह्या गोष्टी क्लेशदायक आहेत. आणि म्हणून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे की बाबा मुख्यमंत्र्यांना विचारून तरी घ्या की बाबा हे ना घ्यायचं का नाही आम्हाला बरोबर. नसेल तर आम्हाला बाबा मग निवडणूक आहे सगळ्या मित्रपक्षाने घेऊन लढावं लागते अशी भूमिका याच्यामध्ये घेतलेली आहे. आणि ती भूमिका युवराज पाटील साहेब आम्ही आणि आमच्या सर्व पक्षाला ही भूमिका आमची या निमित्तानं रास्त आहे. आणि जे आरोप व्हायला लागले कोणते मला माहीत नाही हजराचा कोणतरी कार्यकर्ता किती बेशुरा आरोप करतात, चुकीचे आरोप करतात, नियमबाह्य करतात, कायदा त्यांना माहीत नाही आणि असे आरोपसुद्धा आम्ही खपवून घेणार नाही. त्याच्यामागं कोण जर अध्यक्षशक्ती असतील त्यांनी स्वतः थांबवावं असे आवाहनसुद्धा मी पुन्हा या निमित्तानं करतो. मुश्रीफ साहेबांनी माननीय नामदार मुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊन ते एकत्र लढण्याची भूमिका घेतलेली आहे ती घ्यावीच. ते वारंवार सांगतात पण आधी जर सांगूनसुद्धा आज मी ऐकलं कोणतरी बोललं की काँग्रेसमध्ये तुमचा मित्रपक्ष आहे. आता आम्ही आमच्या अग्निपरीक्षा सिद्ध केलेली आहे. यापूर्वी आम्ही महापालिकेला, जिल्हा परिषदला, पंचायत समितीला, नगरपालिकेला सगळ्यांना त्या अग्निपरीक्षेतनं आम्ही गेलेलो आहे. अशावेळी भाजपचे अध्यक्ष अशा पद्धतीनं बोलत आहेत. नमस्कार. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अर्थात गोकुळच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांनी संयुक्त पॅनेल करावं आणि त्याची परवानगी नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी मुख्यमंत्र्यांकडून घ्यावी अशा पद्धतीची मागणी गोकुळचे संचालक आदरणीय युवराज बापू पाटील आणि KDCC बँकेचे संचालक आदरणीय भैयाजी माने यांनी कालच केलेली आहे. त्याच्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप, शिवसेना, जनसुराज्य सोडून अन्य कोणी छुपे मित्रपक्ष आहेत का हे पहिल्यांदा त्यांनी जाहीर करावं आणि मग संयुक्त पॅनेलची मागणी करावी. खरं तर गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्यामध्ये काही बेबनाव निर्माण झाल्याचं आपल्याला वृत्तपत्रातून ऐकायला मिळतं.
हा बेबनाव कमी करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाशी किंवा इथल्या स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून हे बेबनाव दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु काल गोकुळचे संचालक आदरणीय युवराज बापू आणि केडीसीचे संचालक आदरणीय भैया माने यांनी भारतीय जनता पार्टीच्या या नेतृत्वांच्या मागणीवर त्यानंतर त्यांनी असं वक्तव्य केलं की मुख्यमंत्र्यांकडं राष्ट्रवादी आणि त्यांचे मित्रपक्ष यांचं संयुक्त पॅनल करण्याची मागणी करावी. खरं तर मला हा प्रश्न आहे की ही मागणी ते कशासाठी करत आहेत? कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मित्रपक्ष हे शिवसेना, भाजप, जनसुराज्य वगळून अन्य कुणी आहेत का, या प्रश्नाचं उत्तर खरं तर त्यांनी द्यायला हवं. गोकुळच्या निवडणुकीच्या बाबतीत मी माझ्या मंजुनाथ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या वतीनं कोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्ये एक याचिका दाखल केलेली आहे की या 1108 दूध संस्था ज्या अवसानामध्ये निघण्याचा प्रक्रिया सुरू झालेली आहे, या 1108 दूध संस्थांना मताचा अधिकार प्राप्त व्हावा. या 1108 दूध संस्था ज्यावेळी मतामध्ये येतील त्याचवेळी निश्चित खऱ्या अर्थानं या सभासदांना न्याय मिळेल. परंतु या मतामध्ये येण्याच्या पूर्वीच या लोकांना निवडणुकीची घाई का लागली, असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडतो. त्यामुळं माझी आदरणीय भैया माने साहेबांना आणि युवराज बापूंना विनंती आहे की त्यांनी अशा चुकीच्या पद्धतीच्या बातम्या प्रसारित करून महायुतीमध्ये पुन्हा बेबनाव वाढेल अशा पद्धतीची वक्तव्य करू नयेत. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच